नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सायलीने मधुभाऊंसाठी आता देवाजवळ एक प्रार्थना केलेली असते. सायली म्हणत असते की देवी आई, काही जरी झालं ना तरीसुद्धा या केसमध्ये अर्जुन सर जिंकले पाहिजे. आणि इथे साक्षी ही एक गुन्हेगार मुलगी आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे. आत्तापर्यंत अर्जुन सर व्यवस्थितरित्या केस पुढे घेऊन आलेले आहेत, पण इथे आता 1 महिन्यातले कमी दिवस उरलेत आणि महिपत शिखरे या माणसावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे आणि दामिनी देशमुखवरती सुद्धा. तेव्हा हे लोक ऐन वेळेला काहीतरी चूक करू शकतात आणि ज्याच्यामुळे इथे मधुभाऊंना शिक्षा होऊ शकते. पण इथे तुम्ही आता अर्जुन सरांना यश द्या आणि मधुभाऊ लवकरात लवकर निर्दोष सिद्ध होऊ दे, अशी प्रार्थना इथे सायली देवी आईजवळ करत असते. आणि त्यासाठी तिने देवी आईला शब्द दिलेला असतो. ती म्हणालेली असते की आता 10 दिवस मी दिवसभरामध्ये फक्त एक वेळ जेवणार आणि ते सुद्धा बिना मिठाचं, असं व्रत तिने आपल्या मधुभाऊंसाठी केलेलं असतं. आणि या केसचा अभ्यास करत असताना अर्जुने सुद्धा 2 वर्ष दिवस रात्र मेहनत केली. तेव्हा इथे अर्जुनला सुद्धा त्याच्या मेहनतीचं फळ मिळायला हवं, अशी सायलीची इच्छा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायलीने मधुभाऊंसाठी हे व्रत केलेलं असतं. 10 दिवस दिवसभरामध्ये एक वेळ जेवायचं आणि ते सुद्धा बिना मिठाचं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला थोडं बरं वाटत असतं की आपण आपल्या मधुभाऊंसाठी आणि अर्जुन सरांसाठी काहीतरी करतोय. तर दामिनी देशमुख आहेच इथे आता काड्या करायला. अर्जुनला हरवण्यासाठी तिला जमेल ते आता उपाय ती करत असते. पण प्रत्येक इथे आता तिचा डाव अर्जुन आणि सायली दोघेजण उधळून लावत असतात आणि तिला बरोबर तिच्याच भाषेमध्ये धडा शिकवत असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सायलीने व्रत केल्यामुळे प्रियाला तिचं व्रत मोडायचं आहे. आणि इथे सायलीने केलेलं व्रत याच्यानुसार तिचं जेवण हे बिना मिठाचं असणार आहे. पण इथे प्रियाला तिचं व्रत मोडायचं असतं आणि म्हणूनच तिच्या जेवणामध्ये प्रियाने आता मीठ घातलेलं असतं. आणि तेव्हा इथे तिचा व्हिडिओ अस्मिताने तयार केलेला असतो आणि इथे आता प्रियाला सगळ्यांसमोर अस्मिता एक्सपोज करते. तो व्हिडिओ पूर्णाजीला दाखवते. तेव्हा सायलीचा उपवास मोडणाऱ्या या प्रियाला पूर्णाजीने बरोबर धडा शिकवलेला असतो. तिचं थोबाड फोडलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सायलीने केलेलं व्रत आता पूर्णत्वास नेण्यासाठी इथे अर्जुनसुद्धा सायलीची मनोभावे आता मदत करत असतो. तिला अगदी व्यवस्थितरित्या तो मदत करत असतो, कारण सायलीने केलेलं व्रत हे तिच्या मनाच्या समाधानासाठी आहे हे अर्जुनला माहिती असतं आणि तिची ही श्रद्धा आहे. म्हणून इथे अर्जुनला आता सायलीचं व्रत पूर्ण करण्यामध्ये तिला मदत करायची असते, कारण त्याला माहिती असतं या घरामध्ये प्रिया नावाची जी मुलगी आहे ती इथे सायलीचं व्रत पूर्ण होऊ देणार नाही. त्यामुळे इथे आता सायलीला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी अर्जुन प्रियावरती बारीक लक्ष ठेवून आहे आणि त्याचबरोबर सायलीचं व्रत व्यवस्थितरित्या निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी अर्जुन आता सायलीची मदत करत आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सायलीने व्रत केलेलं असतं. देवी आईला म्हणालेली असते की आता महिनाभर इथे मी बिना मिठाचं खाणार आहे. त्यामुळे ती सगळ्यांसाठी छान असा स्वयंपाक तयार करते आणि स्वतःसाठी बिना मिठाचा एक पदार्थ बनवून ठेवते, जेणेकरून सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ती दिवसभरामध्ये फक्त एकच वेळ जेवणार. तेव्हा तिने दुपारचं आपलं जेवण तयार करून ठेवलेलं असतं बिना मिठाचं. तेव्हा इथे दिवसभर सगळ्यांची कामं करत असताना, इथे सगळ्यांचं जेवण उरकत असताना, घरातली कामं करत असताना तिला थकवा येतो, तिला चक्कर येत असते. तेव्हा विमल म्हणत असते, सायलीताई, मी काय म्हणते, तुम्ही आता जोपर्यंत तुमचा हा व्रत सुरू आहे ना, तुम्ही दिवसात फक्त एक वेळ जेवणार आणि त्याच्यामध्ये तुमची इतकी धावपळ, तुम्ही आजारी पडाला. मधुभाऊ आता लवकरच निर्दोष सिद्ध होतील, पण तोपर्यंत तुम्हाला आजारी पडायचं आहे का? मग तुम्ही एक काम करा, तुम्ही मला तुमची बहीण म्हणता ना, जेव्हा मी आजारी होते तेव्हा तुम्ही मला 8 दिवस सुट्टी दिली होती. मग आता तुमची ही बहीण तुमच्याबरोबर आहे. जोपर्यंत मधुभाऊंची केस सुरू आहे, जोपर्यंत तुमचं व्रत सुरू आहे, तोपर्यंत तुम्ही अजिबात घरातली कामं करायची नाही, मी करणार. तेव्हा सायली म्हणते, नाही नाही, असं कसं, तुमच्या एकटीवरती सगळी कामं मी नाही टाकणार.
मला निदान स्वयंपाकात तरी तुमची मदत करू द्या, असं सायली म्हणत असते आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांची कामं ती करत असते. तेव्हा इथे सायली सगळेजण जेवायला बसतात. सायली ब्रेकफास्ट करत नाही. सायली दुपारी जेवतसुद्धा नाही. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अर्जुन, तुझी बायको जेवत का नाही आहे? तिने सकाळी नाश्तासुद्धा केलेला नाही आहे. तेव्हा अर्जुन सगळ्यांसमोर म्हणतो की पूर्णाजी, अगं सायलीने व्रत ठेवलं आहे. ती इथे आता 10 दिवस, जोपर्यंत मधुभाऊंच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ती दिवसात फक्त एक वेळ जेवणार आणि ते सुद्धा बिना मिठाचं. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता एक वेळ जेवणार, ते पण बिना मिठाचं, मग त्या जेवणाची इथे सायलीला चव कशी लागणार, असं पूर्णाजीला वाटतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्जुन म्हणतो की सायली हे सगळं मनापासून करते. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती काही थांबत नाही आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अर्जुन, अरे पण तिला हे सगळं करायची काय गरज आहे? तुझ्या सासऱ्यांची केस तू लढतोयस, मग तुझ्यावरती विश्वास नाही का? तेव्हा सायली म्हणते, नाही पूर्णाजी, असं काही नाही आहे. माझा यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण महिपत आणि साक्षी आणि काही लोकांवरती अजिबात विश्वास नाही आहे. प्रिया इथे आता नाश्ता करत असते. तेव्हा सायली तिच्याकडे बघून बोलते की काही लोक आहेत ना, ते नक्कीच काहीतरी काड्या करण्याचा प्रयत्न करतील, काहीतरी खोटं करण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून मी हे सगळं, यांना यश यावं, मधुभाऊ निर्दोष सिद्ध व्हावे म्हणून हे सगळं मनापासून करते, बाकी काही नाही. तेव्हा इथे घरातली सगळी कामं सायली करत असताना ती पूर्ण थकून जाते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, सायली हे जे काही करते आपल्या वडिलांसाठी करते. तेव्हा आता जोपर्यंत तिचं हे व्रत सुरू आहे, तू सुद्धा जरा घरातल्या कामांमध्ये लक्ष ठेव. तू सारखी म्हणत असतेस ना की सायली इथे बाहेर उंडारायला जाते, घरामध्ये तिचं लक्ष नाही आहे. मग ती सून असल्याचे तिचे सगळे कर्तव्य पार पाडते आणि आता मुलगी असल्याचे सुद्धा कर्तव्य ती पार पाडते. पण मी तुला सांगते की तुला सुद्धा आता घरातल्या कामांमध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. तू सुद्धा विमलला स्वयंपाकामध्ये जरा मदत करत जा. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मी कशाला करू? त्या सायलीला कुणी सांगितलंय इथे व्रत वगैरे करायला? तिला विश्वास नाही आहे का मधुभाऊंवरती? तिला सुद्धा सत्य माहिती आहे की मधुभाऊंनीच खून केलाय विलासचा, ते काही सुटणार नाही आहेत. तेव्हा सायली म्हणते, प्रिया गप्प बस, तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे मधुभाऊंनी काही केलेलं नाही आहे. असू दे गं, आता मी काही बोलत नाही आहे. हे आहेत ना, योग्य वेळ आल्यानंतर तुला सुद्धा बरोबर उत्तर देतील. आता जितकं बोलायचं आहे ना तितकं बोल. माझा यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. साक्षीच्या पाठोपाठ तुझी सुद्धा कशी वाट लागते ना ते बघस तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रियाची आता चांगलीच बोलती बंद केलेली असते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अच्छा, खूपच जास्त बोलतेस ग तू, बरोबर तुला आता धडा शिकवते, असं इकडे आता प्रियाने ठरवलेलं असतं. तर इथे एका बाजूला अस्मिता आता व्यवस्थित झालेली असते. तिला रियालिटी मिळालेली असते की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट. तेव्हा इथे अस्मिताला कळलेलं असतं की आपण आतापर्यंत तन्वीची साथ दिली, पण इथे तन्वी स्वतःच्या स्वार्थासाठी इथे कुणालाही त्रास देऊ शकते आणि हे आता अस्मिताला बरोबर कळलेलं असतं. त्यामुळे ती सुद्धा सायली बरोबर आता चांगली वागत असते. जरी पण बोलत नसली तरी सुद्धा मनातून आता सायलीबद्दल जो काही राग असतो तो कमी झालेला असतो. त्यामुळे सायली घरामध्ये आता वावरत असताना तिला सारखा राग येत नसतो, तिची चिडचिड होत नसते. उलट प्रियाला बघितल्यानंतर तिला आता राग येत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली व्यवस्थितरित्या आपली कामं करत असते आणि त्यानंतरला ती एक वेळच जेवत असते. पण याच्यामध्ये अर्जुन तिला साथ देत असतो. अर्जुन म्हणत असतो की मी सुद्धा तुझ्याबरोबर जेवणार. जेव्हा तू तुझं जेवण जेवशील ना, तेव्हा मी सुद्धा आता दिवसात एक वेळ तुझ्याबरोबर बिना मिठाचं खाणार आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही नको सर, तुम्ही असं करू नका. तुम्ही पोटभर जेवा, कारण तुम्हाला ही केस जिंकायची आहे. त्यामुळे तुमचं पोट जर समाधानी असेल तर तुम्ही या केसवरती व्यवस्थित काम करू शकता. तेव्हा इथे सायली म्हणते, पण तुम्हाला जर माझ्यासाठी एक काम करायचं असेल ना तर एक करा. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू फक्त बोल बायको, काय करू मी तुझ्यासाठी? तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की माझा प्रियावरती विश्वास नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा की जेव्हा जेव्हा मी जेवायला बसेन ना, तेव्हा तुम्ही एक घास आधी खा आणि मला सांगा त्याच्यामध्ये प्रियाने मीठ तर टाकलेलं नाही आहे ना, कारण माझं व्रत मोडता कामा नये. ती पटकन माझं व्रत मोडावं म्हणून ती मीठ टाकू शकते. माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू म्हणशील मी तसं करेन. तेव्हा सायली जेवायच्या आधी अर्जुन नेहमी तिच्या जेवणातला एक घास खातो आणि तिला सांगतो की नाही, याच्यामध्ये मीठ नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायलीला आता अर्जुनवरतीच विश्वास असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो,
सायली आपला स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवते आणि ती अर्जुन बरोबर बाहेर गेलेली असते. सायलीने जाता जाता इथे विमलला सांगितलेलं असतं की माझ्या जेवणावरती लक्ष ठेवा, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, प्रियावरती खास करून लक्ष ठेवा. तेव्हा अस्मिताने सायलीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि सायली हे सगळं किती मनापासून करते हे सगळेजण आता बघतच असतात. सगळ्यांना सायलीची काळजी वाटत असते, कारण एवढी सगळी कामं करून दिवसभरामध्ये एक टाईम खाणं आणि ते सुद्धा बिना मिठाचं, त्यालासुद्धा चव नाही. पण एक मुलगी आपल्या वडिलांसाठी हे सगळं करते, त्यामुळे अस्मिता समजू शकते की सायलीच्या भावना काय असतील, कारण अस्मिता सुद्धा आपल्या वडिलांवरती खूप जीव आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली कामानिमित्त बाहेर गेले हे जेव्हा प्रिया बघते तेव्हा प्रिया हळूच येते आणि सायलीच्या जेवणामध्ये मीठ टाकते. तेव्हा इथे अस्मिता प्रियाचं हे वागणं बघते आणि त्याचा व्हिडिओ तयार करते. आपल्या मोबाईलमध्ये पुरावा म्हणून तिने आता व्हिडिओ तयार करून ठेवलेला असतो. त्यानंतर रात्री ते सगळेजण एकत्र येतात, तेव्हा सायली सगळ्यांना पोटभर जेवायला देते आणि त्यानंतर स्वतःचं जेवण जे बिना मिठाचं आहे ते ती जेवायला बसणार. तेवढ्यातच तिथे अस्मिता येते आणि अर्जुन तेव्हा घरामध्ये नसतो. तेव्हा सायली ते जेवायला जाणार. अस्मिता म्हणते, थांब सायली, ते जेवण तू जेवू नकोस, कारण त्याच्यामध्ये मीठ आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, काय, याच्यामध्ये मीठ आहे? तेव्हा अस्मिता म्हणते, हो, त्याच्यामध्ये मीठ आहे. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघंजण स्टडीमध्ये काम करत असतात. अर्जुन येतो आणि म्हणतो, अस्मिता, हे काय बोलतेस तू? हे सगळं त्या तन्वीने केलं असेल ना? तेव्हा इथे अस्मिता म्हणते, हो, दुसरं कोण करणार? तेव्हा पूर्णाजीसुद्धा तिथे असते. पूर्णाजी म्हणते, काय गं अस्मिता, काय झालं? तेव्हा अस्मिता म्हणते, पूर्णाजी, अगं बघ ना, ही सायली दिवसभर काम करत असते, आपल्यासाठी छान चविष्ट स्वयंपाक बनवते आणि स्वतः मात्र बिना मिठाचं खाते. आणि ह्या प्रियाने त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं तिचं व्रत मोडण्यासाठी, आणि हे मी माझ्या डोळ्याने बघितले आणि तुला पुरावा म्हणून मी हा व्हिडिओसुद्धा तयार केला आहे. तेव्हा इथे आता अस्मिता तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमधला पूर्णाजीला दाखवते. इथे आता प्रियाने तिच्या जेवणामध्ये मीठ टाकलेलं असतं. पूर्णाजीला सुद्धा राग येतो. पूर्णाजी इथे प्रियाला बोलावून घेते आणि म्हणते, काय गं तन्वी, तू असं का केलंस? त्या सायलीच्या जेवणामध्ये मीठ का टाकलंस? तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजी, अगं मी काही केलेलं नाही आहे. प्रताप काका म्हणतात, खोटं बोलू नकोस गं, आम्ही आता व्हिडिओ बघितला, अस्मिताने व्हिडिओसुद्धा केला आहे. तेव्हा प्रिया अस्मिताकडे रागाने बघायला लागते. तेव्हा अस्मिता म्हणते, हो, केला आहे मी व्हिडिओ, कारण तू खोटं बोलतेस ना, करून सवरून नामानिराळी राहतेस, म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओसुद्धा तयार केला आहे आणि तो व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवला आहे. तेव्हा सायली म्हणते, प्रिया, तू माझं व्रत मोडण्याचा प्रयत्न करतेस का? अगं मी मधुभाऊंसाठी 10 दिवस आहे ना उपाशीसुद्धा राहायला तयार आहे. मी काहीच खाणार नाही. दिवसभरामध्ये एक वेळ जेवणार आहे ना, ते सुद्धा मी जेवणार नाही. मी माझ्या मधुभाऊंसाठी वाटेल ते करू शकते. पण तू जेव्हा जेव्हा हे सगळं खोटेपणा करशील ना, तेव्हा तेव्हा तोंडावरती पडशीलच, असं सायली म्हणते. बरं झालं अस्मिताताईंनी तुला बघितलं, नाहीतर आता माझं व्रत मोडलं असतं. अर्जुन सर कामामध्ये होते म्हणून, नाहीतर ते नेहमी यातला एक घास खातात, कारण त्यांनासुद्धा तुझ्यावरती विश्वास नाही आहे ना. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी, का केलंस तू असं? तुला माहिती आहे ना तिची किती श्रद्धा आहे देवावरती, आणि ती सगळं आपल्या वडिलांसाठी करते. काय खरं काय खोटं हे सगळं सगळ्यांच्या समोर येईलच जेव्हा केसचा निकाल लागेल. पण तिला जे काही करायचं आहे ते करू देत ना. तू कशाला तिचं व्रत मोडण्याचा प्रयत्न करतेस? मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की यापुढे मी आता अर्जुन सरांनी एक घास खाल्ल्याशिवाय अजिबात काहीही खाणार नाही आहे, हे माझं ठरलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझ्यामुळे आता सायली उपाशी राहील का? सायली, तू आता काय खाणार आहेस? थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवतो. तेव्हा अस्मिता म्हणते, त्याची गरज नाही आहे, मी तिच्यासाठी बघ तिकडे खीर केली, त्याच्यामध्ये मी मीठ नाही घातले, फक्त साखरच घातली आहे. तेव्हा इथे अस्मिताने सायलीसाठी खीर केल्यानंतर अर्जुनला तर खूपच जास्त आश्चर्य वाटतं. अर्जुन म्हणतो, काय अस्मिताई, तू सायलीसाठी खीर केली आहेस? तेव्हा अस्मिता म्हणते, मग काय झालं, मलासुद्धा येतो स्वयंपाक करता. बघ मी किती छान खीर केली आहे, त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये मी फक्त साखर घातली आहे. तेव्हा इथे सायलीलासुद्धा खूप आनंद होतो. सायली ती खीर घेते आणि आवडीने प्रेमाने पोटभर खीर खाते. आता इथे अस्मिताने पहिल्यांदा सायलीसाठी इतक्या प्रेमाने काहीतरी बनवलेलं असतं.
त्यामुळे इथे अस्मिता सायलीची बाजू घेत प्रियाचं चांगलं इथे थोबाड फोडते, सगळ्यांच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आणते आणि इथे सायलीला सपोर्ट करते. तर अशा रीतीने इथे अर्जुनसुद्धा आता सायलीची व्यवस्थित काळजी घेत असतो. तो म्हणतो की तुझं जेवण हे कधी कधी मी सुद्धा चाखून बघेनच, पण तू अस्मिताईला सुद्धा सांग, जेणेकरून तुझं व्रत हे मोडू नये याची सुद्धा मी काळजी घेईन आणि ह्या प्रियावरती तर खास करून मी बारीक लक्ष ठेवेन, असं अर्जुनही म्हणतो. तर इथे सायलीचं व्रत पूर्ण व्हावं यासाठी अर्जुन प्रयत्न करतच असतो, पण त्याचबरोबर अस्मितासुद्धा सायलीची काळजी घेत असते, तिच्या जेवणावरती लक्ष ठेवत असते.